सगळी तयारी केलेली आहे। हे बटाटे उकडून घेतलेले आहेत, कांदा चिरला इथं, मिरची आहे ती मला कट करून घ्यायची आहे, कोथिंबीर चिरायची आहे, टमाटर चिरायचं आहे, जेणेकरून मी ना मटार आणि आलूची भाजी बनवणार आहे पुरी सोबत खायला। आणि अजून एक दाखवते, इथं मी ना हे मेथीचं आणि साध्या पुरीचं दोन्ही असं हे पण करून ठेवलंय, पीठ पण करून ठेवलंय, जेणेकरून ते थोडंसं मुरेल आणि त्याच्यानंतर मस्त छान अशा पुऱ्या पण आपल्या होतील। चला तर मग पहिला भाजी एका साईडला फोडणी घालते आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघं मिळून आपल्या ह्या पुऱ्या लाटू आणि असं करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। वीकेंड आज काय स्पेशल आहे एपिसोडमध्ये आपण आज काय करत आहोत पूजा? तर आज आपण बनवत आहोत पुरी भाजी। दोन प्रकारच्या पुऱ्या बनवणार आहोत। एक म्हणजे मेथीची पुरी बनवणार आहोत, कारण कालच मी ना हिरवीगार मेथी मागवलेली होती, तर मेथीची पुरी। दुसरी म्हणजे साधी पुरी बनवणार आहोत आणि श्रीखंड बनवायचा प्लॅन होता, पण आमच्याकडे ना दही नव्हतं, रात्री संपलेलं होतं दही, आणि सकाळी उठून जेव्हा आणून करायचं म्हटलं की ते नाही होणार, कारण त्या प्रोसेसला वेळ लागतो ना श्रीखंडचा। तर मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, भाजी बनवूया आणि दोन प्रकारच्या पुऱ्या, आणि मग त्याच्यासोबत थोडासा जमलं तर मग भात बनवू। काय नाही झालं, नाही झालं, नाही झालं, ते काय नाही झालं, मला माहिती आहे, मी आता जस्ट टाकलंय, समजलं मला। तर असं, तर हा असा आमचा जेवणाचा मेन्यू आहे, आणि सोबत लिज्जत पापड पण आपण भाजूया, आणि सगळी जी आधीची तयारी असते ती आम्ही ऑलरेडी करून ठेवलेली आहे। त्यांनी पण मला मदत करत आहेत ह्याच्यामध्ये, आणि सगळ्यांचंच असतं की विकेंड आज काय स्पेशल असं सगळ्यांचं असतं, आणि आज आमच्या ते स्पेशल पुरी भाजी आहे। तर तुमचं काय, तुम्ही काय विकेंडला स्पेशल करता ते नक्की कमेंट करून आम्हाला सांगा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे जे काही नवनवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील। धन्यवाद। पूजा काय काय झालं ग? आलू पप असतात ना ते आपल्या पेस्ट्रीज, तर कसं ते बनवायचं म्हणून मग हे थोडंसं काढून ठेवते फ्रीजमध्ये, आणि बाकीच्या आमचं जे आहे ना तुम्ही भाजी बनवते मटार आणि आलूची भाजी पुरीसोबत, तर हे फ्रीजमध्ये जाईल आणि हे मॅश करते मी, मॅशर आहे आपल्याकडे आणि मॅश करणार आहे। चला मित्रांनो, आमची उद्याची सोय पण झालेली आहे, पॅटीस बनवणार आहे, त्यासाठी बटाटे आधीच झालेले आहे तयार, तर मस्त। तर हे मॅश केलं आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं ना गरम पाणी घालून हे थोडंसं हे करते, तर अशा प्रकारे। मी ना तेल जास्त वापरत नाही आहे, मी कमीच वापरते नेहमी, तर तेलाचं प्रमाण तुम्हाला जास्त असं तर्री वगैरे दिसणार नाही आहे, कारण माझं हेच असतं की तेल जितकं कमी वापरता येईल तितकं तेल कमी वापरावं। तर हे बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आहे, तर अजून थोडंसं पाणी घालून पाहिजे तर मी ह्याला एक उकळ देईन त्याला, म्हणजे आपली भाजी तयार आहे आता ऑलमोस्ट। थोडंसं हलकंसं पाणी टाकते। हलकंसं पाणी म्हणजे काय असतं? हलकंसं म्हणजे थोडंसं असं, म्हणजे तसं बोललं जातं आपल्याकडं। आता माझ्या तरी मला वाटते 2-3 भाषा मिक्सच आहेत, पुण्याची भाषा असेल, आपली चंदगडची भाषा वगैरे, आणि कोल्हापूरमध्ये, म्हणजे हे वेगवेगळ्या भाषा ह्याच्यानुसार चेंज होतात ना, तर सगळे शब्द माझ्या मिक्स आहेत। तर हे आता तर आता हे ऑलमोस्ट तयार झालं आहे, ह्याच्या थोडीशी कड काढते मी, थोडंसं ह्याला उकळ देते, आणि त्याच्यावरून नंतर मग आपण कोथिंबीर टाकू, आणि आता आपण पुरी बनवूया। चला, मापाने घेतली, जास्त नाही, थोडासाच हळदी 1 वाटी जरासं टाकलं, आणि ना हा बासमती आहे, पण हा बासमती इंडियावाला नाही आहे, हा इथला बासमती आहे नेदरलँडचा, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून मी 1-5 मिनिटं ठेवते, आणि त्याच्यानंतर ना मी म्हणते की जिरा राईस बनवते याचं, म्हणजे एका साईडला भात होऊन जाईल आणि एका साईडला आमच्या पुऱ्या बनतील, तर पुरीच्या आधी हे करू। तर ना मी भाताला तुपाची फोडणी देणार आहे, जिरं आणि तुपाची। तर मित्रांनो, तेल ठेवलेलं आहे तापायला, आता बायको घेणार आहे पुरी लाटायला। आपले इंडियन गोष्टी करतो ना तेव्हा वाटतच नाही की ॲब्रॉडला वगैरे वा वा वा, बघ कशी टम्म फुगली है ना।
चला जास्त डागवायला नको. जास्त बोलतो. वा वा वा. जागा भेटला. हां तर हे बघा कशी मस्त टम्म अशी फुगलेली आहे ही माझ्या नवऱ्यानं बनवलेली आहे पुरी. हे बघू शकता अशी टम्म फुगलेली. वाटलेलं का पुरी फुगेल अशी? हो वाटलेलं कारण पुरी फिरवणारी माझी फुगरी बायको आहे. काय? वा वा शेप बघा भले शेप कसा पण येऊ देत पुरी फुगली पाहिजे. दिल हे बघ दिल. आता व्हॅलेंटाईन डे होऊन गेला का नाही तर मग त्याचं दिल आहे. ओके ओके. वा 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 बघा मस्त असा शेप आहे याला. छान. तर मस्त अशा ह्या झालेल्या आहेत. तर बस आता मला वाटतं आपण मेथीच्या बनवूया ना. तर त्यांचं लाटून झालंय. आता पुरी बनवत आहेत. गरम गरम पूरी खाना चाहिए खाना आए ना तलना आए ना आए तलना चाहिए. पूजा हे पापड घेऊ. ते नको ना ते लिज्जतवाले भाजूया ना. हे मला वाटतं की ना हे खूप दिवसापासून खराब हा मला माहिती आहे ह्याच्यावर तुमचा डोळा आहे खूप दिवसापासून तळलेले. पण यार मी म्हणत होते ना हे लई तेलकट होते. ऑलरेडी आपण पुरी बनवले ते हे लिज्जतचे खवे ना. हे जे साबुदाण्याचे पापड पण आहेत मीच ठेवलेत ते. आता ते पण करणार तुम्ही? हो सवाल. अरे यार नको जास्त तेलकट होते मितवा ते. अरे ते तेल तापले का? मी म्हणत होते लिज्जत करूया कारण ना दोन एक तुला नाही खायचं तर मी खातो त्याच्या. हा मला माहिती आहे तुम्हाला ते खायचं असतं. खायचंय तुम्हाला खायचे असतात माहिती आहे. मी जर नाही म्हटलं तर माझ्यासाठी पण मग दोन लिज्जतवाले हे साबुदाणावाला. साबुदाणा दोन पाहिजे ना. हां तर मंडळी अशा प्रकारे आम्ही दोघांचीही ताटं सजवलेली आहेत. तर ही भाजी हा जिरा राईस हे 2 प्रकारचे पापड आहेत. हा मेथीचा ही मेथीची पुरी आहे. ही साधी पुरी आहे सेम दोघांची ताटं. आणि ना हे लोणचं आहे. हे ना एक वेगळ्या प्रकारचं लोणचं म्हणजे आंब्याचंच म्हणजे छोटे आंबे असतात ना. हां वडू मँगो वाडू मँगो असं काहीतरी आहे. पण इतकं काही खास नाही आहे. पण आता आम्ही घेतले ओपन केले तर ते संपावं लागणार. तर अशा प्रकारे चला. वेट हे अर्धे कसे काय झाले? कारण आपण दोनच तळले ना मग अशी जसं सांग. मग अर्धे एक पाहिजे होते ना. हां पण मला असं वाटलं की एकदम इथं भरणार ना ताट तर म्हणून मी अर्धेच वाढले. खाल्ले नाहीस ना? नाही खाल्ले. म्हणजे विश्वास नाही तुम्हाला माझ्यावर? पापडाच्या बाबतीत बाबा कोणावरती विश्वास नाही ठेवायचा. काय यार अवघड आहे. बरं मला ना टेस्ट करून सांगा ते पुरी आणि भाजी कशी झाली याची. नक्कीच टेस्ट करून सांगा. काय गरम पुरी भाजी मस्त चांगली झाले. अप्रतिम. तिखट मीठ वगैरे सगळ्या गोष्टी एकदम अप्रतिम आहे. सगळं मस्त मर्यादित आहे आणि त्यामुळे स्वाद मस्त आहे. ओके. खूप दिवसांनी आपण खातोय ना पुरी भाजी. हो आपण इंडियामध्ये खाल्लेली लास्ट टाइम ना. नाही आपण आता वास्तुशांतीला गेलो ना. अरे हां आपण वास्तुशांतीला खाल्लेली त्याच्यानंतर आता खूप दिवसांनी खातोय. म्हणजे जवळपास 6 महिन्यानंतर. 6 महिन्यानंतर नाही सप्टेंबरमध्ये मग 5 महिने आता फेब्रुवारी. हां ओके. तर 5 महिन्यानंतर आम्ही आता म्हणजे 5-6 महिन्यानंतर आम्ही ही खातोय. आणि मी थोड्याच बनवल्या पुऱ्या म्हणजे जास्त नाही बनवल्या. एका वेळेसाठीच बनवल्या आणि बाकीचं बीट ठेवलंय फ्रीजमध्ये. त्याच्यावर तर मी आता पुऱ्या बनवणार नाही चपात्याच लाटेन. मेथी पुरी ना मस्त लागलं. हां ते टेस्ट खूप छान लागलं. वड्यासारखं लागते ना. हां एकदम मेथी वड्या. ते फुगल्या नाही जास्त थोड्याफार फुगल्या पण टेस्ट त्याची मात्र जबरदस्त लागते. तर हे बघू शकता अशी आणि बऱ्यापैकी खस्ता पण झाले ना ते. ओके मस्त वाटतंय. चला तर मी पण आता टेस्ट करते. माझं ताट तर मी असं मस्तपैकी सजवलं हे पण. चलो टेस्ट करते अभी. पहिला भाजी बघू.
मस्त. आता ही वाली पुरी जबरदस्त. वा, अप्रतिम झालं एकदम सगळं. आणि ही मला पुरी खूप आवडली साध्या पुरीपेक्षा पण. साधी पुरी फुगले पण टेस्टला ना ही पुरी चांगली वाटते ना. वा, जास्त इन्ग्रेडियंट पण आहेत ना. हां. तर ह्या पुरीमध्ये मी ना रवा म्हणजे ह्याच्यामध्ये जे टाकलं ते ह्याच्यामध्ये पण होतंच, पण ह्याच्यामध्ये मी मेथी टाकली, थोडीशी कोथिंबीर पण टाकली, जिऱ्याची पूड टाकलेली आहे, परत आपलं ओवा टाकलाय, अजवाईन म्हणतो आपण त्याला, आणि थोडंसं तिखट, थोडीशी आलं लसूणची पावडर पण टाकले, मिरची टाकली आहे तिखट लाल असं. त्यामुळे ना ह्याची टेस्ट खूप छान लागायले. भाजी पण मस्त. हां ना, खूप छान टेस्ट लागायले. आणि ना म्हणजे सगळी म्हणजे कन्सिस्टन्सी वगैरे व्यवस्थित छान झाले. आणि हे जिरा राईस पण खूप छान झालाय ना, फळफळी असा. चला आता आम्ही एन्जॉय करतो. तर आता आम्ही हे जे काही जेवण बनवलेलं आहे ते एन्जॉय करतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.